श्री स्वामी समर्थ. बाळा, आज काहीतरी नवीन घडणार. काही गोष्टी आहेत जे तुला अनुभव येतील. आजचा हा संदेश जाता जाता ऐकून घे. भाग्यवान ठरशील. मी नेहमी आहे तुझ्या पाठीशी. बाळा, प्रगती करणारा इतरांच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही. मग तुझी प्रगती नेहमीच होणार. तू चिंता करू नकोस. बाळ, काळजी करणं सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली. तू आता तुझ्या जीवनाबद्दल निश्चिंत राहा. काही वेळेस तुला अनुभव नसतानाही तू अचूक आणि योग्य निर्णय घेऊन सिद्ध केलंस की तुला अशक्य असं काही नाहीये. बाळा, समोर जे येईल त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आहे तुझ्याकडं. मग तुला संकटाला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण बाळ, तुझ्यासोबत मी आहे. तू रस्त्याने जाताना एखादा नियम मोडत असशील, तेव्हा तुला कुणी सावध केलं तर ती असते माणुसकी जी तुझ्याकडे आहे. बाळ, बघ तर खरं. समाधानात असते ती तडजोड. फक्त जरा समजून घे. नातं हे ओझं नसतं बाळा. मनापासून उमजून घे. तुझं कार्य तू अखंड करत राहा. मनाला कुणाला आवडेल, कुणाला जळफळाट होईल. प्रत्येकजण तुझं कौतुक करतील असं नाहीये बाळ. संधी आणि सूर्योदय दोन्ही सारख्याच आहेत. ती म्हणजे उशिरा येणाऱ्याला जाग दोन्ही मिळत नाहीत. ज्ञान दिल्यानं ते वाढत असतं, पण याचा अर्थ नाही की व्यर्थ बडबड कामाची असते. तिथं ज्ञान तर वाढत नाही आणि तुझा वेळ पण जात असतो बाळ. स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं. बाळा, तुझ्या आणि माझ्या नात्याचा अप्रत्यक्ष धागा कुठेतरी जुळलेला आहे. ठरवून काही जुळत नाहीत, त्याचा चमत्कार मी आहे. बाळ, प्रत्येक गोष्टीत फरक करणं हे तुझ्या नजरेतले एक चित्र आहे. जवळून बघ तर खरं, तिथं माझंच अस्तित्व आहे. बाळ, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सगळ्याच गोष्टी तुझ्या नशिबात असतीलच असं नाहीये, पण तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये तू समाधानी असलास तर तूच खरा भाग्यवान आहेस बाळ. अरे, निर्णय चुकला तरी हरकत नाही. तू ठाम राहायला शिक. यातून अनुभव घे आणि नवीन सुरुवात कर. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू वेळ देऊन माझं शांतपणे ऐकून घेतलंस. तुला प्रत्येकजण समजून घेतील असं नाहीये. जो समजूतदारपणा तुझ्याकडे आहे तो इतरांकडे असेलच असं नाहीये ना. बाळ, वेळेनुसार बदल कर जे तुझ्या हिताचं आहे, पण वेळ पाहून बदलू नकोस. माझं लक्ष आहे सगळ्यांवर. अरे बाळा, घरात जागा सहज निर्माण करशील रे, पण मनाचं काय? तिथे जागा निर्माण करायला तुला आयुष्यभर झटावं लागतं, हे तू मान्य करतोस ना? तर मग खात्री बाळा, थोडा वेळ जाऊ दे, संयम ठेव. तुझ्या मनासारखं होईल. तुझं प्रत्येक प्रश्न सुटेल. बाळ, फक्त आजच नाही तर नेहमीच तुला माझा आशीर्वाद. प्रत्येक क्षणोक्षणी होतील संकट दूर, मिळेल तुला नवीन मार्ग. अरे, लक्षात असू दे, गणितात कच्चा असलास तरी चालेल, पण हिशोबात मात्र नेहमी पक्क राहा. समजलास का बाळा? यश साजरं करणं कठीण ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून तुझं धडा शिकणं. बाळा, आयुष्यात एकतरी व्यक्ती असते, तिचा स्वभाव इतरांहून वेगळा असतो. कदाचित ती तू असशील. बाळ, शांत स्वभाव म्हणजे कमजोरी नाहीये, पाण्यापेक्षा मऊ काहीच नाही. ज्याचं रूपांतर पुरात झालं तर डोंगर फोडून निघतात. तुझी बुद्धी आणि कर्म या अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. काळजी करू नकोस. बाहेर कुठे शोधू नकोस. मी तुझ्या अंतरात्मात आहे.
शोध घेऊन तर बघ, तिथेच सापडेन मी. तुझ्यावर दुसऱ्यांवर हसण्यापेक्षा किमान त्यांच्या दुःखात सहभागी हो. तुला आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही बाळ. अरे, चिंता कसली करतोयस? तुझी काळजी मी घेत असताना तुला काळजी करायची गरज नाही बाळा. खऱ्या भक्तीला दिखाव्याची गरज नसते. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. अरे, काळजी करू नकोस. तुझं दुःख कायम नाही राहणार, कारण मी तुझ्या सोबत आहे. हा संदेश तू शांतपणे ऐकून घे. मी तुला नेहमीच मार्ग दाखवत असतो बाळा. ज्या तुझ्या आयुष्यात तुला सुख आणि आनंद देणार असतात. एकदा लक्ष देऊन बघ तर खरं. एकदा मी काय सांगत आहे ते ऐकून तर बघ खरं. तुला नक्कीच मार्ग सापडेल. बाळा, सगळी लेकरं आईला एकसारखीच मायेची असतात. तसंच तुला पण सगळं मायेचं का नाही वाटत? तुझ्या आयुष्यात संकट येतील, पण तू चिंता करू नकोस, कारण तू आणखी खंबीर होणार आहे हे माहिती आहे मला बाळा. अरे बाळा, चांगलंच होणार आहे हा विचार कर. परमेश्वर आहे तुझ्यासोबत. हा विश्वास मनात ठेव. तुझा प्रत्येक क्षण आनंदाचाच असेल याची खात्री आहे. बाळा, मी नेहमीच तुला खूप काही शिकवत असतो. मला आजही तुला काही सांगायचं आहे. हा संदेश तू पूर्ण ऐक. बाळा, तुझा समजूतदारपणा हा तुझ्या वयापेक्षाही मोठा आहे बाळा. कायम असाच राहा. येणारा प्रत्येक क्षण आनंद घेऊन येईल. तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू हवेत, अश्रू नकोत बाळा. बाळा, तुझं कौतुक जरी कोणी केलं किंवा नाही, तुझं काम तू चोख कर, कारण चुका तर माझ्याही काढल्या जातात. हो, आहे की नाही गंमत? बाळा, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बाजू विचारात घे ना. विश्वास ठेव. तू चांगला मार्ग तुला नक्कीच सापडेल. म्हणून दुःख वाटून घेऊ नकोस बाळ. ही स्वामी आहे कायम तुझ्यासोबत आहे. एक हात तरी दे तुझ्या स्वामी आईला. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू प्रामाणिक राहा आणि चिंता करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुझ्या मनात सुख आणि दुःख ही दोन वृक्षरूपी आहेत बाळ. तू ज्याला जास्त खत पाणी घालणार तेच वृक्ष जास्त वाढणार. आलं का लक्षात? तू माझ्यासमोर कसा आहेस याहीपेक्षा मी समोर नसताना तू कसा आहेस हे तुला माहिती आहे बाळा. तुझी भक्ती तुझ्या डोळ्यात दिसते बाळा. अरे, जर त्याला पुराव्याची गरज असेल तर ते तुझं कर्म आहे. अरे, विचार करून तर बघ. गुलाबाला काटे असतात असं नव्हे, तर काट्यांना गुलाब असतात. हा विचारच किती आनंद देतो. तुझं आयुष्यही तसंच आहे बाळ.